18 वर्षापूर्वी जे छोटंसं रोपटं लावलं होतं, आज त्याचं वटवृक्ष होतोय आणि त्याचे खूप सारे लोक साक्षीदार आहेत की मी सुरुवात एकट्यानेच केली होती, पण आता ते खूप मोठ्या टीमचा आकार घेत आहे. आणि हे सगळं जे काही घडतंय ते फक्त आणि फक्त गुंतवणूकदारांच्या विश्वासावरतीच घडतंय. तर त्या सगळ्या गुंतवणूकदारांचा आज मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो त्या सर्वांचे. तर आतापर्यंत हे सगळं काम जे चालायचं सचिन खराटे नावाने चालायचं किंवा वरद फायनान्शियल सर्व्हिसेस नावाने चालायचं. तर आज 1 जानेवारी 2024 पासून तुम्हाला जे काही ट्रान्झॅक्शन्स येतील किंवा ज्या काही इन्व्हेस्टमेंट होतील ह्या वरद फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाने होतील. आणि सचिन खराटे तर कायम राहणारच आहे सोबत, पण आजपासून जे काही होईल आपल्या कंपनीमध्ये ते याच नावाने होईल. आजपासून आपण नवीन प्रवास करतोय आणि हा नव्या उंच भरारीसाठीचा प्रवास असेल. 1 जानेवारी 2026 पासून वरद फायनान्शियल सर्व्हिसेस कडून वरद फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे आपण हा प्रवास करतोय. सर्व गुंतवणूकदारांचे मानावे तेवढे आभार कमी आहे, कारण आज कंपनीचा पहिलाच दिवस आहे. आजच आपण ओपनिंग केली आणि आज दिवसभरात 250 पेक्षा जास्त SIP आपण केल्या. हा जो प्रतिसाद भरभरून दिला सगळ्या गुंतवणूकदारांनी, त्यासाठी मी त्यांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. तुमचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा अशाच पाठीशी राहू द्या आणि एक एक टप्पा आपण असाच पार करत राहू. आजपासून आपण वरद फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात केलेली आहे. तुमच्या प्रतिसादासाठी आपले खूप खूप परत एकदा आभार. थँक्यू.